मित्रांनो नमस्कार. DMRE किंवा TCS पॅटर्न खाली कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात किंवा कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात या संदर्भातली आपली सगळी चर्चा चालू आहे. वेगवेगळे प्रश्न आपण बघालोय, मॅरेथॉन सेशन पण तुम्ही बघितलेला आहे आणि तशाच पद्धतीची चर्चा आजच्याही काही प्रश्नाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. प्रश्न अगदी कॉमन आहेत, फक्त प्रॉब्लेम जो आपला आहे तो सतत मी रिपीट करत राहतोय की मेजर प्रॉब्लेम इज अ व्होकॅब. जोपर्यंत आपल्याला व्होकॅब शब्दांच्या रचना त्याचे अर्थ जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत प्रश्नांची उत्तरे येणार नाही. त्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून हाही एक व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये असे शब्द तुम्हाला दिसतील की जे सतत रिपीट होताना परीक्षेला आपल्याला दिसतात. त्या प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी हे मी सांगायला विसरणार नाही की इंग्लिशची आपली एक बॅच जी फक्त 99 रुपयाला आहे, रेकॉर्डेड आहे प्लस लाईव्ह आहे. ती बॅच संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात बघायला मिळू शकते. 99 रुपयामध्ये ती बॅच तुम्हाला उपलब्ध आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. समाज कल्याण TCS 2025 करता विचारला गेलेला हा प्रश्न तुम्हाला काय दाखवतो बघा. वाक्य पहिल्यांदा मी वाचून दाखवतो. वाक्य असं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइंड वर्ड. हर परफॉर्मन्स ॲट द कॉम्पिटिशन वॉज exemplary, setting a high standard for others to follow. The 4 options are over here: ordinary, mediocre, impressive or inferior. काय उत्तर असावं असं तुम्हाला वाटतं? वाक्य बघा, शब्द बघा, काही सुचतंय का बघा. अंडरलाईन केलेला शब्द आहे एक्झॅम्पलरी. शब्दसुद्धा व्यवस्थित वाचता आला पाहिजे, कारण तो वाचता सुद्धा येत नाही. एक्झॅम्पलरी. यस. काय उत्तर असावं? त्यांनी विचारलेलं काय बघा, सिनोनिम विचारले. काय विचारलेलं आहे? सिनोनिम. वाक्याचा संदर्भ जर बघितला, हर परफॉर्मन्स ॲट अ कॉम्पिटिशन वॉज एक्झॅम्पलरी. एक उदाहरण म्हणून देता येईल अशा पद्धतीचा तिचा तो विजय होता. सेटिंग अ हाय स्टँडर्ड म्हणजे याचा अर्थ काहीतरी सकारात्मक निघेल. ऑर्डिनरी तर असणार नाही. एक्झाम्पल द्यावं असा विजय, याचा अर्थ होईल इम्प्रेसिव्ह. म्हणजे उत्तर तुमचं यायला पाहिजे ते म्हणजे इम्प्रेसिव्ह. The major thing is that when you read the statement, you need to understand the meaning of the statement, then only you can give the answer. The fact is very clear. Until and unless you understand the meaning of the statement, why these all the words are given? Because you need to generate the meaning of that particular word by seeing these all the words. That is what their motto. So you need to understand the feelings and the meaning of the statement, then only you can give the correct option of the question that is been asked on the screen. म्हणजे अशा हे इंग्लिश एवढ्यासाठी तुमच्याशी बोलतोय की गुरुजीला किमान इंग्रजी येतं का नाही हे कळू दे. मुद्दा हा आहे ना की गुरुजीचं इंग्रजी, गुरुजी बोलायला लागला गावठी भाषेत तर काय तुम्ही माझ्यावर काय विश्वास ठेवाल हो. म्हणजे मी असेही गुरुजी बघितलेत की ज्यांना वाक्यसुद्धा वाचता येत नाहीत. हे गुरुजी बघितलेले आहेत मी. त्यामुळे मी दाखवा लागलोय की बाबा अशा पद्धतीने इंग्रजी बोलणारा गुरुजी तुमच्यासोबत आहे हे तुम्ही, आणि हे ॲक्वायर करायला मला 40 वर्ष लागलेत. द फॅक्ट इज दॅट. त्यामुळे हे मुद्दाम तुम्हाला अंडरलाईन करून सांगायला लागलो आहे की बोलत असताना मी इंग्लिश एवढ्यासाठी बोलत राहतो की किमान कळू दे की गुरुजी इंग्रजी उत्तम बोलू शकतो. दो ही इज टॉकिंग इन मराठी, ही इज अ व्हेरी फ्लुएंट विथ इंग्लिश. ही कॅन डेफिनेटली स्पीक एनिथिंग इन इंग्लिश अँड ही कॅन डिलिव्हर एनिथिंग इन इंग्लिश. एवढी ताकद त्याची आहे. फक्त मराठीत बोललो नाही तर तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे मराठी भाषेचा मी वापर करालो. यू गॉट माय पॉइंट. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर. सेम क्वेश्चन इज ओवर हियर. चूज द वर्ड मोस्ट सिमिलर टू ऑब्स्टिनेट. Many times this word has been asked in exam. Many times. बऱ्याच वेळेला हा शब्द मित्रांनो परीक्षेत विचारला गेलेला आहे. चूज द वर्ड मोस्ट सिमिलर. फ्लेक्झिबल, स्टबॉर्न, जनरस अँड पोलाइट. बऱ्याच वेळा हा शब्द मी तुम्हाला दाखवला माझ्या मते पाठीमागचे सेशन जर तुम्ही बघितले असतील. इफ यू रेफर द सेशन्स दॅट आय हॅव कंडक्टेड प्रिव्हियसली यू कॅन डेफिनेटली आन्सर दिस क्वेश्चन. कम ऑन. व्हॉट वुड बी युअर ऑप्शन? ऑलरेडी आय हॅव रिपीटेड दिस वर्ड्स मेनी टाइम्स. व्हेरी गुड. ऑब्स्टिनेट पाठीमागचे लेक्चर जर तुम्ही बघितले तर याचा अर्थही तुम्हाला मी सांगितला होता. हट्टी असा त्याचा अर्थ आहे. राईट. आणि याला समानार्थी शब्द आपल्याला सापडतो तो म्हणजे स्टबॉर्न. जनरस म्हणजे उदार, पोलाइट म्हणजे नम्र, फ्लेक्झिबल हा शब्द कॉमन आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तर सापडेल ते म्हणजे स्टबॉर्न. कायम हे शब्द मी तुमच्या कानावर टाकायला लागलोय. वाय आय एम रिपीटिंग दिस ऑल द वर्ड्स? बिकॉज द लँग्वेज इज लर्न जस्ट बाय लिसनिंग. यू हॅव टू लिसन मोर अँड मोर अँड मोर. हाऊ डिड यू लर्न युअर मराठी? मराठी कशी शिकलेला आहात तुम्ही? By listening just.
दॅट इज वाय आय एम मेकिंग यू टू नो दिस ऑल द जस्ट लिसनिंग. या गोष्टी जर तुम्ही ऐकत गेलात तर ही उत्तरं तुम्हाला यायला चालू होतील. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल स्क्रीन पर आपके लिए. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लैंक. इफ नो आर्टिकल इज नीडेड, सिलेक्ट नो आर्टिकल रिक्वायर्ड. TCS DMER 2023. He has always dreamed of climbing dash Alps, but he needs a proper training before attempting it. Now the four options are over and the and no article is there. Which would be the correct one? Come on. आर्टिकलचा प्रश्न हमखास परीक्षेला विचारला जातो आणि आलेले प्रश्न तुम्हाला दाखवायला लागलोय हे कळालं पाहिजे. व्हॉट इज आल्प्स? उत्तर ज्यांना बरोबर कळालेलं आहे त्यांना माहिती असावं कदाचित. आल्प्स हा शब्द कदाचित माहिती आहे का बघा. पर्वताचं नाव आहे मित्रांनो. आपल्याकडे पर्वताचं नाव म्हणजे फक्त हिमालय एवढंच माहिती असतं. काही युरोपियन पर्वत असतात ते 100% अशा पद्धतीनं परीक्षेला विचारले जातात. आल्प्स इज देअर, रॉकी इज देअर, अँडीज इज देअर. हे सगळे पर्वत आहेत आणि पर्वतांच्या पाठीमागं कॉमन नियम लक्षात ठेवा मित्रांनो की दचा वापर केला जातो. दॅट इज वाय ऑप्शन सेकंड इज द बिलकुल सही. सेकंड ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. द यायला पाहिजे कारण आल्प्स हा पर्वत आहे. ओके. ही हॅज ऑलवेज ड्रीम टू क्लाइम्बिंग द आल्प्स बट ही नीड्स प्रॉपर ट्रेनिंग बिफोर अटेम्प्टिंग इट. यू गॉट माय पॉईंट. पर्वतांच्या पाठीमागं आपल्याला द वापरायचं आहे, नद्यांच्या पाठीमागं द वापरायचं आहे. जे भव्य दिव्य असतं त्याच्या सगळ्याच्याच पाठीमागं आपल्याला द ह्या आर्टिकलचा वापर करावा लागतो. सिनोनिम ऑफ सेरीन. यस. काय उत्तर द्याल याचं? सिनोनिम. यस. सेरीनचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. कॉमन वर्ड आहे, लक्षात घ्या. सेरीन. राईट. सेरीनचा अर्थ आहे मित्रांनो नम्र, शांत. आता या शांतला शब्द डिस्टर्ब्ड होईल का? नो. ओके. नॉइझी होईल का? नो. अँग्री होईल का? नाही. काम इज देअर. सेरीनचा अर्थ आहे मित्रांनो नम्र किंवा शांत आणि काम हा शब्द कायम लक्षात ठेवा. कॉमन वर्ड्स आहेत पण हे सगळे शब्द मित्रांनो आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. या शब्दांविषयी जर माहिती असेल, इफ यू नो दिस ऑल द वर्ड्स देन ओनली यू कॅन आन्सर ऑल सच क्वेश्चन्स. कीप इन माइंड आय एम रिपीटिंग द ऑल वर्ड्स बिकॉज दीज आर द रिपीटेड वर्ड्स इन द एक्झाम. हे सगळे शब्द परीक्षेला रिपीट झालेले आहेत. सो यू नीड टू बी फोकस्ड ऑन ऑल सच वर्ड्स. These are the common words, those are asked in exam. So you should be very focused for this all the words. Serene is there, calm is there. These are the synonyms for each other. Go for the next one. Synonym of eloquent. See this, eloquent is the word. बऱ्याच परीक्षांना विचारला गेलेला आहे. MPSCला सुद्धा हा शब्द विचारला गेलेला आहे. eloquent. What is eloquent? Inarticulate, possessive, silent or the hesitant. आता इलोकंटचा अर्थ मला माहिती पाहिजे. इलोकंटचा अर्थ असा होतो की जो माणूस बोलण्यात चतुर आहे. इलोकंट स्पीकर हा शब्द आपल्याला कदाचित वाचन असेल तर तुम्हाला कळेल. इलोकंट स्पीकर म्हणतात म्हणजे एखादा माणूस बोलण्यात जो चतुर असतो, जो दुसऱ्याचं मन आपल्या दिशेनं वळवू शकतो, त्याला म्हटलं जातं इलोकंट. इलोकंट स्पीकर असा शब्द येतो. चतुर असतो. तर अशा वेळेला सायलेंट येईल का? त्याने विचारलेला आहे. सिनोनिम नो. ओके. हेजिटंट लाजाळू. ओके. कचवचणारा. नो. राईट. ओके. इनआर्टिक्युलेट म्हणजे जे म्हणणं मांडायचं आहे तो मांडू न शकणारा, दॅट इज कॉल्ड इनआर्टिक्युलेट. समजायला कठीण. राईट. पॉसेसिव्ह. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या वेळेला माणूस अशा पद्धतीने इलोकंट असतो त्यावेळेला तो मन वळवणारा असतो, पॉसेसिव्ह असतो. त्यावेळेला हा ऑप्शन तुम्हाला माहिती पाहिजे. पॉसेसिव्ह याचा अर्थ आहे असा माणूस की जो माणूस तुमचं मन वळवू शकतो आपल्या दिशेनं, त्याला म्हटलं जातं पॉसेसिव्ह पर्सन. आणि इलोकंट स्पीकर इज देअर. किती शब्द वेगवेगळे आहेत. बरं, हे शब्द येत नाहीत म्हणून परीक्षा द्यायचं तुम्ही थांबणार आहात का? द थिंग इज दॅट द प्रॉब्लेम इज कॉमन फॉर एव्हरीवन इन महाराष्ट्र. काय बोललो काय कळालं? हा प्रॉब्लेम अख्ख्या महाराष्ट्रात आहे. कुणालाही इलोकंट माहीत आहे, तुम्हालाही माहीत नाही, कुणालाही माहीत नाही. पण हा जर मुद्दा उचलून धरलात तुम्ही आणि या शब्दांची तयारी जाणीवपूर्वक एक 6 महिने जर करत गेलात, 100% तुम्हाला इंग्लिशमध्ये मार्क्स वाढताना दिसतील. कारण सध्याचा पॅटर्न होकॅबकडे आहे. त्यासाठी आपली बॅच जी आहे ती फक्त 99 रुपयाला आहे. विश्वास ठेवा, त्यात सगळ्या गोष्टी घेतल्या जातील. विश्वास बसत असेल नसेल तरीसुद्धा ती बॅच घेऊन बघा, तुम्हाला कळेल की त्यात मी सगळी चर्चा इन डिटेल करायला लागलो आहे.
ही गोष्ट एवढ्यासाठी सांगतोय की हे ऐकून येणार आहे, म्हणजे मला कळालं की लोकंट स्पीकर इज देअर, पॉझिटिव्ह माणूस असतो जो मन वळवणारा असतो. असे शब्द मित्रांनो बघत जाणं म्हणजे खऱ्या अर्थाने इंग्रजी ना. आपलं इंग्रजी म्हणजे आंबा खातो, पत्र लिहितो, ओके, आय गो टू स्कूल अँड इट अ मँगो, याच्या पलीकडे इंग्रजी गेलं नाही. आणि मग ही अशी वाक्य येतात, द सायंटिस्ट ओके प्रेझेंटेड अ डॅश hypothesis that challenged decades of established theory. There are 4 options: revolutionary, redundant, conventional, or tentative. See, again the question is regarding vocab. The scientist presented a dash hypothesis that challenged decades of established theory. Revolutionary hypothesis, redundant, कन्व्हेन्शनल और टेंटेटिव्ह. साधं लॉजिक जरी वापरलं तरी अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही. बघा काय म्हटलेलं आहे, सायंटिस्ट प्रेझेंटेड, सायंटिस्टनी प्रेझेंट केलं काय, हिपोथेसिस दॅट चॅलेंज्ड डेकॅड्स ऑफ एस्टॅब्लिश्ड थेरी. जी काय एस्टॅब्लिश्ड थेरी होती त्याला चॅलेंज देण्यासारखी एखादा हिपोथेसिस त्यांनी सादर केलेला आहे. याचा अर्थ ती रिडुंडंट, टाकाऊ असेल का. रिडुंडंट हा शब्द मित्रांनो मोबाईलमध्ये दिसतो, तुम्हाला माहिती आहे का. रिडुंडंट फाईल्स असतात. जर तुम्ही बघितलं मोबाईलमध्ये उघडून तर तुम्हाला एक कॉलम दिसतो, एक फाईल तुम्हाला दिसते, रिडुंडंट हा शब्द दिसतो. हा परीक्षेला विचारला गेलेला शब्द आहे, रिडुंडंट, टाकाऊ. कन्व्हेन्शनल होईल का. कन्व्हेन्शनल म्हणजे जे सध्या चालू आहे त्या संदर्भात म्हणू शकतो. कन्व्हेन्शनल मेथड्स असतात ज्या सध्या सुरू आहेत त्याला प्रचलित, क्या बात, मला ही शब्द आठवत नव्हता, प्रचलित जे असतं त्याला म्हटलं जातं कन्व्हेन्शनल. ओके, टेंटेटिव्ह अंदाजे, टेंटेटिव्ह. पण रिव्हॉल्युशनरी काहीतरी असेल तर ते चॅलेंज करण्यासारखं असेल ना, त्यामुळं उत्तर तुमचं यायला पाहिजे 1 नंबर. मित्रांनो वाक्य तुम्हाला का दिलं जातं, वाक्य तुम्हाला का दिलं जातं, कारण हे वाक्य तुम्हाला त्या उत्तरापर्यंत घेऊन जाता येईल. बऱ्याच लोकांची अडचण ही असते की एवढं मोठं वाक्य वाचावं कसं. वास्तविकता आयोगाचा किंवा प्रश्न विचारण्याचा मुद्दा हा असतो की किमान ते वाक्य वाचून तरी त्याच्या अंदाजानुसार तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोचाल का हे त्यांना बघायचं असतं. आता हा शब्दच फक्त विचारला तर त्याचा अर्थ कसा सांगाल, त्यापेक्षा त्यांनी वाक्य दिलेलं असतं. पण आपला प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला वाक्यच वाचता येत नाही. द फॅक्ट इज दॅट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हळूहळू का असं ना या तयारीला जर आपण लागलो, योग्य पद्धतीने इंग्रजी शिकायला लागलो तर या गोष्टी मित्रांनो ओव्हरकम करता येतील, काहीच अडचण येणार नाही. म्हणून मुद्दाम सांगा लागलोय. रिडंडंट हा शब्द मोबाईलमध्ये कुठं आहे बघा, एक फाईल असते 100%, ज्या फाईलमध्ये तुम्ही असे काही फोटो टाकलेले असतात जे तुम्ही डिलीट करायसाठी डिलीट केलेले असतात, त्याची एक फाईल तयार होते. त्या फाईलला रिडंडंट असं नाव दिलेलं आहे. तुमच्या मोबाईलमधला तो शब्द आहे, मग तो कधी बघितलेलाच नाही आणि तो नेमका परीक्षेला 2-3 वेळा विचारला आहे. रिडंडंट, टाकाऊ अशा पद्धतीनं तो शब्द तुम्हाला दिसतो. गो फॉर द नेक्स्ट वन. सी दिस, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. यू कॅन लीड अ हॉर्स टू वॉटर बट यू कांट मेक इट ड्रिंक. काय उत्तर असावं मित्रांनो, वाचून बघा, वाचायची सवय होईल. एवढा मोठा पॅसेज तुम्हाला दिसतो, तुम्हाला काय दिसतं. यू कॅन लीड अ हॉर्स टू वॉटर बट यू कांट मेक इट ड्रिंक. 4 वाक्य आहेत, वाक्य वाचून बघा काही कळतं का. द फर्स्ट ऑप्शन इज यू कॅनॉट फोर्स समवन टू डू समथिंग दे डू नॉट वॉन्ट टू डू. पीपल आर रिलक्टंट टू टेक ॲडवाइस इवन व्हेन it is in their best interest. People are always willing to accept help when offered. You should always offer help but never force anyone to accept it. वाक्य बघा, वाक्याचा अर्थ काय होतो. यू कॅन लीड अ हॉर्स टू वॉटर. तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकता. यू कॅन लीड अ हॉर्स टू वॉटर. तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकता. बट यू कांट मेक इट ड्रिंक. पण त्याला तुम्ही पाणी प्यायला नाही लावू शकत. याचा अर्थ एखाद्या माणसाला तुम्ही एखादा सल्ला देऊ शकाल, पण तो सल्ला तो अंमलात आणेल किंवा आणावं म्हणून त्याला फोर्स नाही करू शकत. ती त्याची इच्छा किंवा ती त्याची मर्जी असेल. मग अशा पद्धतीनं तुम्हाला काय अर्थ सापडतो का. यू कांट फोर्स समवन टू डू समथिंग दे डू नॉट वॉन्ट टू डू. बघा, पीपल आर रिलक्टंट टू टेक ॲडवाइस वेन इवन व्हेन इट इज इन देअर बेस्ट इंटरेस्ट, हे येणार नाही. पीपल आर ऑलवेज विलिंग टू ॲक्सेप्ट, ऑलवेज विलिंग टू ॲक्सेप्ट तर होणार नाही.
ऑलवेज विलिंग टू ॲक्सेप्ट तर होणार नाही. म्हणजे इथं बघा, यू शूड ऑलवेज ऑफर हेल्प बट नेवर फोर्स एनीवन टू ॲक्सेप्ट इट. बघा इथं दोन पर्याय आहेत. यू कॅनॉट फोर्स समवन टू डू समथिंग दे डू नॉट वॉन्ट टू डू. आणि इथं 4 नंबरचा यू शूड ऑलवेज फोर्स हेल्प बट नेवर फोर्स एनीवन टू ॲक्सेप्ट इट. मित्रांनो कळालं पाहिजे, यू शूड ऑलवेज ऑफर हेल्प. तुम्ही हेल्प करू शकता पण त्याला तुम्ही फोर्स नाही करू शकत की तो ॲक्सेप्ट करावा, म्हणून 4 नंबरचा ऑप्शन. कन्फ्युजिंग ऑप्शन्स दिलेत फर्स्ट अँड फोर्थ. This second and third can be definitely eliminated, no issues at all. But for the first and the fourth one, there are jumbled options over there. You need to think of this both the options, and the option fourth one is the correct one. मित्रांनो अशा पद्धतीची चर्चा तुम्हाला ऐकायची असेल तर आपल्याकडे पुन्हा एकदा सांगतो 99 रुपयाची बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे. यू कॅन गो फॉर दिस बॅच. 1 year वॉरंटी आहे, 1 year व्हॅलिडिटी आहे त्याला. डेली 6 वाजता ही बॅच तुम्हाला बघायला मिळेल. यस, very simple question now. A person who writes book, editor is there, novelist is there, publisher is there, author is there. एवढे सोपे प्रश्न आल्यानंतर कुणीही जिंकेल. Come on. A person who writes books, editor, novelist, publisher or author. पुस्तक लिहिणाऱ्याला तुम्ही काय म्हणाल? राइट्स बुक्स. कादंबरी लिहिणाऱ्याला तुम्ही नोवेलिस्ट म्हणाल. पब्लिशर तर येणार नाही. आणि म्हणजे उत्तर काय पाहिजे? ऑथर. ऑथर असतो जो आपल्याला माहिती पाहिजे. व्हेरी सिंपल क्वेश्चन, याच्यावर फारसं बोलावं लागणार नाही. हा शब्द मात्र मित्रांनो महत्त्वाचा. चूज द वर्ड अपोजिट इन मीनिंग टू. होस्टाईल, अनफ्रेंडली. अपोजिट विचारले बरं, अपोजिट. अनफ्रेंडली, ॲग्रेसिव्ह, ॲमिकेबल और अँग्री. विच वन? सी द फॅक्ट नाव. होस्टाईल. होस्टाईल म्हणजे शत्रू दाखवणारा शब्द आहे. ओके, शत्रुत्व दाखवणारा शब्द होस्टाईल. मग अनफ्रेंडली, ओके, ॲग्रेसिव्ह हे तर समानार्थी होतील. अँग्री, ॲमिकेबल, मनमिळावू, प्रेमळ याला म्हटलं जातं. मित्रांनो विरुद्धार्थी शब्द अपोजिट विचारलेला आहे. ॲमिकेबल इज दॅट. ओके, माय मदर इज ॲमिकेबल आपण कधीच म्हटलं नाही. माय फादर इज ॲमिकेबल, मनमिळावू, दुसऱ्याशी जुळवून घेणारा, दुसऱ्याचं ऐकणारा, प्रेमळ हा तो शब्द होतो ॲमिकेबल. यस, म्हणजे हे शब्द आणि होस्टाईल याचा अर्थ आहे शत्रू. नेक्स्ट, ऑब्स्टिनेट मगाशी घेतला होता शब्द, पुन्हा एकदा या ठिकाणी रिपीट झाला. ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी. स्टबॉर्न इज देअर, कॉमन वर्ड. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. काय उत्तर द्याल? मित्रांनो काय उत्तर द्यावंसं वाटतं या प्रश्नाचं तुम्हाला? सी द क्वेश्चन नाव. अरेंज द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर टू फॉर्म मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅरेग्राफ. वनरक्षकचा प्रश्न. एज्युकेशन इज द की टू अनलॉकिंग अपॉर्च्युनिटीज फॉर इंडिव्हिज्युअल्स अँड सोसायटीज. वाचून बघा काय सुचतं. यस, आमच्या इथं तायडे सर आहेत, ते सुद्धा इथं बोर्डकडे बघाले. तेवढा मोठा प्रश्न कसा काय लिहिलेला आहे, हा काय प्रश्न असू शकतो का? यस. तर मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर प्रश्न वाचता येणं, त्याचा अंदाज बांधता येणं, ते लिहिता येणं किंवा त्या शब्दांचे अर्थ कळणं, दिस इज ॲन आर्ट. दिस इज ॲन आर्ट. हे पॅराजंबलचे असे प्रश्न हमखास परीक्षेला येतात. तुम्हाला का बरं ते 55,000 आणि 50,000 पगार देतील? गमबन म्हणजे म्हटलं असतं ना त्यांनी ABCD लिहा, 50,000 देतो आम्ही तुम्हाला. द फॅक्ट इज व्हेरी क्लिअर. दे विल आस्क द टफ क्वेश्चन्स. यू शुड बी रेडी टू आन्सर ऑल सच क्वेश्चन्स अँड इट टेक्स टाईम. याला वेळ लागतो, याला वेळ लागतो. आता हे जे काय इंग्लिश बोलतो याला वेळ लागतो. 50 वर्ष वय आहे माझं. वेळ लागतो रे या गोष्टीला. तेवढा कालावधी गेलेला आहे. त्यामुळे ते जमतं मला. फास्टफूडचा जमाना असल्यामुळं तुम्हाला लगेच वाटतं गुरुजींनी यावं, लगेच अर्ध्या रात्री शिकवावं, दुसऱ्या दिवशी आपला रिझल्ट यावा.
लगेच परवा दिवशी निकाल लागून नोकरीवर जावं आणि लग्न करावं नाही होत बाळ. हे एवढं सगळं जमावं लागतं, वाचावं लागतं, तर ते जमणार आहे. ऑल राईट, टेन्शन घ्यायची गरज नाही. इट टेक्स टाईम, वेळ लागणार आहे. झाड वाढायला, मोठं व्हायला, फळं लागायला वेळ लागणार आहे. दीर्घकालीन यशाची अपेक्षा करत असाल तर तेवढाच काळ घासावं लागेल, हे लक्षात ठेवा. राईट, ओके. प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपण ट्रिक काय वापरू शकतो, काय करू शकतो? त्यांनी पहिलं वाक्य दिलेलं आहे. राईट, पहिलं दिलेलं आहे आणि शेवटचं वाक्य त्यांनी दिलेलं आहे. देर आर 2 स्टेटमेंट्स ओव्हर हिअर. या ठिकाणी दोन्ही वाक्य आहेत. एज्युकेशन इज द की टू अनलॉकिंग अपॉर्च्युनिटीज फॉर इंडिव्हिज्युअल्स अँड सोसायटीज. म्हणजे एज्युकेशनच्या संदर्भात काहीतरी सांगायला चालू आहे. वाक्य बघा, आता मी कशी निग्लेक्ट करत जाईन. ॲक्सेस टू एज्युकेशन हेल्प्स, ओके, रिड्यूस इनइक्वॅलिटी अँड फोस्टर म्हणजे काय, तर बढावा देणे, म्हणजे वाढवणे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तो शब्द लक्षात ठेवा बरं. फोस्टर हे व्हर्ब आहे या ठिकाणी. ओके, फोस्टर म्हणजे एखाद्या गोष्टीला बढावा देणे, अशा अर्थाने ते वापरलं. तर शब्द म्हणून सांगितले की लेक्चर अटेंड करत असताना एक वही, एक पेन आणि एकांत पाहिजे. ऐकत चला, ही भाषा आहे. लक्षात आलं? एका दिवसात नाही होणार. हळूहळू ज्यावेळा बघत जाल 100% यायला चालू होईल. राईट, फोस्टर्स. ओके, व्हर्ब आहे ते. राईट, ओके. इन मेनी पार्ट्स ऑफ वर्ल्ड हाऊएवर एज्युकेशन इज स्टील प्रिव्हिलेज, नॉट राईट. ओके, एक मोठी गोष्ट मांडली जाते. प्रिव्हिलेज तो राईट नाही आहे काही देशांमध्ये. वाक्य पहिल्यांदा बघा. गव्हर्नमेंट्स वर्ल्ड वाईड आर फोकसिंग ऑन मेकिंग एज्युकेशन मोर ॲक्सेसेबल अँड इन्क्लुझिव्ह. सर्वसमावेशक. इन्क्लुझिव्हचा अर्थ आहे सर्वसमावेशक. लक्षात ठेवा शब्द इन्क्लुझिव्ह, ॲक्सेसिबल. ओके. लास्ट इज द क्वालिटी ऑफ एज्युकेशन हाऊएवर रिमेन्स इनसिग्निफिकंट चॅलेंज इन मेनी रिजन्स. वाक्य बघितल्यानंतर मित्रांनो आपल्याला कळतं पहिलं वाक्य हे दिलं आहे, दुसरं दिलेलं. आता सुरुवात कशानं करणार. ॲक्सेस टू एज्युकेशन हेल्प्स रिड्यूस इनइक्वॅलिटी. इथं म्हटले एज्युकेशनविषयी बोलायला चालू केलेलं आहे. मग एज्युकेशनविषयी बोलायला चालू केल्यानंतर फोकसिंग, गव्हर्नमेंट काय करायला ते सांगायला पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला कशानं सुरुवात करायला हवी. या ठिकाणी ए, या ठिकाणी ए, याही ठिकाणी ए, याही ठिकाणी ए, म्हणजे एचा ऑप्शन निघून गेला. ए तर त्यांनी सगळ्याच ठिकाणी दिलं. राईट, ॲक्सेस टू एज्युकेशन हेल्प्स रिड्यूस इनइक्वॅलिटी अँड फोस्टर्स इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. एचं वाक्य तर इथं दिलेलं आहे. आता ए सोबत तुम्ही काय जोडणार आहात. ए सोबत बी, ए सोबत डी, सी का बी. इथं या ठिकाणी आपल्याला दिसतं इन मेनी पार्ट्स ऑफ द वर्ल्ड हाऊएवर एज्युकेशन इज स्टील प्रिव्हिलेज नॉट राईट. म्हणजे इथं तुम्हाला या एज्युकेशनविषयी माहिती सांगितले. ए नंतर बी पाहिजे, ए नंतर बी, हे 2 ऑप्शन तुमचे निघून गेले. आता डी सी का सी डी. आता या ठिकाणी बघितलं तर वाक्य जर बी घेतलं, इन मेनी पार्ट्स ऑफ द वर्ल्ड हाऊएवर एज्युकेशन इज स्टील अ प्रिव्हिलेज, नो राईट, नॉट राईट. ओके. मग त्यानंतर गव्हर्नमेंट वर्ल्ड वाईड, म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे. सीचा ऑप्शन यायला पाहिजे, गव्हर्नमेंट काय करायला ते सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर डीचा, म्हणजे सरळ तुम्हाला ए बी सी डी हे या ठिकाणी यायला पाहिजे. इतकं साधं लॉजिक जर माझ्याकडं असेल तर उत्तर काढता येणं सोपं जाणार आहे. अँड इट शुड बी इन 10 सेकंड्स ऑर 15 सेकंड्स. 15 सेकंदात हे सगळं व्हायला हवं. तासभर वाचून, दिवसभर वाचून याचं उत्तर द्यायचं आहे थोडंच. वाचता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे. राईट, एव्हरीवन वॉन्ट्स गव्हर्नमेंट जॉब. एव्हरीवन वॉन्ट्स, बट नोबडी वॉन्ट्स टू स्टडी. प्रॉब्लेम आपला हा आहे की आपण ह्याच्यावर कामच करत नाही. आपल्याला वाटतं सहज साधं सोपं काहीतरी यावं आणि मी लगेच काहीतरी तुक्का लावून येईन आणि काहीतरी होईल. नाही होतच नाही. सोडूनच द्या विषय. इंग्लिशमध्ये मार्क्सच मिळत. मी येणार नाही असं म्हणत नाही आहे, तुम्हाला जमणार नाही भीती घालत नाही आहे. देअर शुड बी कन्सिस्टन्सी. सातत्याचा अभाव आहे आपल्याकडे, सातत्याचा अभाव आहे. सांगतोय ते काम जर सतत करत गेलो तर त्याच्यामध्ये मास्टरी येऊ शकते. यू नीड टू मास्टर व्होकॅब. आणि तेच शब्द आहेत. एक 500 शब्द सिनोनिम्स अँटोनिम्स केलात की त्यातलेच शब्द येणार आहेत. पण ते 500 करायला पाहिजेत ना. स्टबॉर्न हा शब्द मला माहिती पाहिजे. इनइक्वॅलिटी हा शब्द मला माहिती पाहिजे. इनसिग्निफिकंट हा शब्द मला माहिती पाहिजे. कानावर टाकालोय शब्द एवढ्यासाठी की हे सगळे शब्द तुम्हाला उपयोगाचे ठरतील. पुढचा प्रश्न बघा. द क्वेश्चन इज रिगार्डिंग समाज कल्याण TCS 2025. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. नेक्स्ट, हिज volatile temper makes him unpredictable, but she is calm and composed under pressure, never easily angered. काय मित्रांनो, या volatile या शब्दाला तुम्हाला द्यायचं आहे ओके अँटोनिम. काय उत्तर असावं असं तुम्हाला वाटतं? कमान. आता व्होलॅटाईलचा शब्द
तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये कुठे गेला आहे का बघा. व्होलाटाईल सिच्युएशन ज्यावेळेला असते त्यावेळेला ती अस्थिर असते, अस्थिर सतत बदलत राहते. काही माणसांचं नेचर असं असतं की आत्ता आनंदी आहे, तासाभरानं लगेच दुःखी झालेलं दिसेल आणि अर्ध्या तासानं नाचताना तुम्हाला दिसेल. हे व्होलाटाईल नेचर म्हणतात. मार्केटच्या बाबतीत सुद्धा असं म्हटलं जातं, मार्केट इज अ व्होलाटाईल नेचर. म्हणजे कायम ते हा शब्द वापरला जातो इकॉनॉमिक्समध्ये. कारण जे शेअर मार्केट वगैरे जे असतं त्या शेअर मार्केटसाठी हा शब्द वापरला जातो व्होलाटाईल मार्केट, की जिथं कायम फ्लक्च्युएशन आहे, कायम फ्लक्च्युएट होत राहतं, स्थिर काहीच नाही आहे. याचा अर्थ त्याचं नेचर जे आहे ते टेम्पर बघा, इज व्होलाटाईल टेम्पर मेक्स हिम अनप्रेडिक्टेबल. त्याचं जे टेम्पर आहे, त्याचा जो स्वभाव आहे, त्याच्याविषयी तुम्ही काही प्रेडिक्टच करू शकत नाही. म्हणजे हे अस्थिर आहे. मग अस्थिर असेल, विरुद्धार्थी शब्द पाहिजे, अँटोनिम पाहिजे, तर काय आलं सांगा? काम इज देअर. काम म्हणजे शांत. कॉमन शब्द आहे मित्रांनो, कॅओटिक. कॅओटिकचा अर्थ आहे मित्रांनो गोंधळ. ओके. एरॅटिक हा शब्द घेतला होता बघा, एरॅटिक. ओके. एरॅटिक की जो माणूस चिडचिड असतो त्याला एरॅटिक. ओके. अनस्टेबल. अनस्टेबल इज ॲक्च्युली व्होलाटाईल. ओके. हा शब्द आला म्हणजे काम हे तुमचं उत्तर असेल. मित्रांनो, अशा पद्धतीच्या प्रश्नांची चर्चा होत असताना ते शब्द तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे.